नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला नाशिक कारागृह पेपर सन 2024-25 या पेपरचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा पेपर आज दिनांक 10 मे 2026 रोजी झालेला आहे। आपण आज फक्त किती मार्क पडले त्याचा विश्लेषण बघणार आहोत। मला कमेंटमध्ये नक्की सांगा। प्रश्न क्रमांक 1, भारतातील एखाद्या राज्याची राष्ट्रपती राजवट तेव्हा लागू केली जाते तेव्हा? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, राज्य मंत्रिमंडळ राजीनामा देते। प्रश्न क्रमांक 2, सामुदायिक नेतृत्वाखाली योगदानासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण होते? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, अरविंद केजरीवाल। प्रश्न क्रमांक 3, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना खालीलपैकी भारताच्या कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत फाशी देण्यात आली? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, लॉर्ड चेम्सफर्ड। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील वनांच्या प्रमाणाचा विचार करून खालीलपैकी कोणते पर्याय अयोग्य आहेत ते ओळखा। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, यापैकी नाही, म्हणजे 1 आणि 2 दोन्हीही नाही आहे। प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेतील कलम 14 भारतीय नागरिकांना खालीलपैकी कोणती हमी देते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण। प्रश्न क्रमांक 6, घटत्या सीमांत उपयोगितेचे नियम लॉ ऑफ डायमेन्शिंग मार्जिनल युटिलिटी कोणी मांडला? तर बरोबर उत्तर ऑप्शन नंबर डी, अल्फ्रेड मार्शल। हा अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज फक्त किती मार्क पडले ते मला कमेंटमध्ये सांगा। प्रश्न क्रमांक 7, अलीकडे अर्सोनिक प्रदूषणाच्या चिंतेमुळे साल्विन नदी चर्चेत होती। साल्विन नदी ही खालीलपैकी कोणत्या देशातून वाहते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, चीन, थायलंड आणि म्यानमार। प्रश्न क्रमांक 8, नारी शक्ती वंदन अधिनियम अंतर्गत लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 33%। प्रश्न क्रमांक 9, भारतीय रेल्वे जाळ्यात मानव तस्करी विरोधात कारवाई करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने RPF सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ऑपरेशन आहट। प्रश्न क्रमांक 10, वेग काळ आलेखातील क्षेत्रफळ कोणते भौतिक परिणाम दर्शवते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, अंतर। प्रश्न क्रमांक 11, घन पदार्थाचे थेट वायूमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर हा जो प्रश्न आहे हा बाद झालेला आहे, इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, तर इथे स्टार म्हणून आलेलं आहे, तर ह्याचा तुम्हाला 1 मार्क भेटून जाईल। प्रश्न क्रमांक 12, अर्थशास्त्रामध्ये संधी खर्च म्हणजे काय? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सोडून दिलेल्या पुढील उत्तम पायांची का घणांची किंमत। हे नीट बघून घ्या, प्रिंटिंग मिस्टेक मग थोडं क्लिअर फोटो दिसत नाही आहे, तरी देखील मी विद्यार्थ्यांकडून हे फोटोज घेऊन पेपर्सचे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहेत। फक्त किती मार्क पडले ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, म्हणजेच की वरील सर्व, म्हणजे की महादेव गोविंद रानडे, गणेश वासुदेव जोशी, HS चिपळूणकर या तिन्ही लोकांनी पुणेची स्थापना करण्यात सार्वजनिक सभेची स्थापना केली आहे। तर प्रश्न क्रमांक 14, योग्य जोड्या लावा। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 1चं बी, 2चं सी, 3चं डी, 4चं ए। तर नक्की तुम्ही बघून घ्या नीट। प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणाची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करत नाहीत? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, उपराष्ट्रपती। तर उपराष्ट्रपतीची नियुक्ती हे भारताचे राष्ट्रपती करत नाहीत। प्रश्न क्रमांक 16, झाडाला हाताशी जोडणारे ऊतक कोणते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, अस्थिबंध, लिगामेंट। प्रश्न क्रमांक 17, महात्मा गांधींच्या पहिल्या आमरण उपोषणाची नोंद खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, अहमदाबाद गिरणी कामगारांचा संप। प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणता किल्ला नाशिक जिल्ह्यात नाही? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, रायकोट। प्रश्न क्रमांक 19, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या लग्नास गांधी लग्न असे नाव दिले आहे? 1, विधवा विवाह, 2, कायद्याने योग्य वयात न केलेले लग्न। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, दोन्ही पर्याय चूक, म्हणजेच की दोन्हीही पर्याय चुकीचे आहेत। प्रश्न क्रमांक 20, पंजाबमधील फुटीरवावादी चळवळीने कोणत्या नावाचे आंदोलन सुरू केले होते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, खलिस्तान आंदोलन।
प्रश्न क्रमांक 21, भारताला मुख्यतः प्रजासत्ताक मानले जाते कारण? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, राज्याचा प्रमुख निवडून दिला जातो यासाठी. प्रश्न क्रमांक 22, आज्ञापत्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, रामचंद्रपंत अमात्य. आजचा व्हिडिओ मी तुम्हाला फक्त योग्य उत्तरपत्रिका सांगण्यासाठी, तुम्हाला स्कोरिंग चेक करण्यासाठी बनवत आहे. जर तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आपण नंतर नक्की घेऊया. प्रश्न क्रमांक 23, योग्य जोड्या लावा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, म्हणजेच की एचं 2, बीचं 1, सीचं 3, डीचं 4. प्रश्न क्रमांक 24, चंद्रयान-3 ही मोहीम कोणत्या संस्थेने पूर्ण केली? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, इस्रो. प्रश्न क्रमांक 25, अलीकडे जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2026 प्रसिद्ध करण्यात आला. या निर्देशांकात भारताचा क्रमांक खालीलपैकी कोणता होता? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 157. आता आपले सामान्य ज्ञानचे प्रश्न संपलेले आहेत. आता आपण बुद्धिमत्ताचं सेक्शन चालू करूया. प्रश्न क्रमांक 26, एका पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते व दुसऱ्या नळाने 6 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, 24 तास. प्रश्न क्रमांक 27 जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, 239. प्रश्न क्रमांक 28, एका स्टँडवर काही सायकली व काही 3 चाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 115 असून हँडलची संख्या 45 आहे. तर सायकल व 3 चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 20 आणि 25. ह्या ज्या खाणाखुणा केलेल्या आहेत यावर तुम्ही लक्ष देऊ नका, कारण की हे विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये केलेल्या आहेत, तर त्या चुकीच्या सुद्धा असू शकतात. मी जे तोंडी सांगते त्यावर लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 29 जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे. प्रश्न क्रमांक सी म्हणजेच की एंड ए. प्रश्न क्रमांक 30 जे बरोबर उत्तर आहे ते देखील ऑप्शन नंबर सी आहे, 42. प्रश्न क्रमांक 31 जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे. हे देखील मी तुम्हाला फक्त सांगत आहे चेक करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 32, खालील आकृतीचे निरीक्षण करून उत्तर द्या. तर जे काही बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 172.625. प्रश्न क्रमांक 33 जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, 957. प्रश्न क्रमांक 34 जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, 60. प्रश्न क्रमांक 35 जे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, काही प्राणी आकाश आहेत. मी इथे मुद्दाम तुम्हाला मोठे जे प्रश्न आहे ते वाचून दाखवत नाही, टाईमपास होईल त्याच्यामुळे, वेळ वाचवण्यासाठी. नंतर आपण डिटेल व्हिडिओ तर घेणारच आहोत. प्रश्न क्रमांक 36 जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, 66. प्रश्न क्रमांक 36, एका मैदानावर 12 स्पर्धक उपस्थित आहेत. प्रत्येक स्पर्धक राहिलेल्या प्रत्येक खेळाडूंशी फक्त एकदा हस्तांदोलन करतो, तर एकूण किती हस्तांदोलने होतील? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 66. प्रश्न क्रमांक 37, खालील आकृतीचे निरीक्षण करून उत्तर द्या. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 47. प्रश्न क्रमांक 38, एका मुद्रकाने एका पुस्तकावर 1 पासून अंक घालताना संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे एकूण 342 खिळे वापरले तर या पुस्तकात एकूण किती पाने असतील? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 150. प्रश्न क्रमांक 39 जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, एन. प्रश्न क्रमांक 40, खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 81. प्रश्न क्रमांक 41, गटात न बसणारा अंक ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 128. प्रश्न क्रमांक 42, 3.35 तास यांना तास, मिनिटे, सेकंद यात कसे लिहाल? तर जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, 3 तास 21 मिनिट. प्रश्न क्रमांक 43, खालील आकृतीचे निरीक्षण करून उत्तर द्या. तर इथे आकृती जी प्रिंट नाही झालेली आहे तर तेवढं समजून घ्या. मी आता फक्त चेक करण्यासाठी तुम्हाला उत्तर सांगते. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, 205. प्रश्न क्रमांक 44, चैत्र श्रावण तर भाद्रपद बरोबर काय? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, पौष. प्रश्न क्रमांक 45 जी सिरीज आहे तर त्याची पुढची सिरीजचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, यू आणि बी. प्रश्न क्रमांक 46 जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, आर, व्ही, डी.
प्रश्न क्रमांक 47, अजय, विजय, समर व अमर हे चौघे जण कॅरम खेळत आहेत. अजय व विजय सहकारी आहेत. अजयचे तोंड पूर्वेकडेच आहे. समर हा विजयाच्या डाव्या बाजूला बसला आणि तर अमरचे तोंड कोणत्या दिशेला असेल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे उत्तर. प्रश्न क्रमांक 48चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे UV. प्रश्न क्रमांक 49, रामलाल हा अमरचा सासरा आहे. नितीन हा रामलालच्या मुलीचा भाऊ आहे. तर अमरच्या पत्नीचे व नितीनचे नाते कोणते असेल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, भाऊ बहीण. प्रश्न क्रमांक 50, जर तुम्ही तुमचा 10वा वाढदिवस 5 फेब्रुवारी 2011 शनिवारी साजरा केला तर तुमचा जन्मवार कोणता? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सोमवार. प्रश्न क्रमांक 51, रोहित आपल्या पगाराच्या 20% घरभाड्यावर, 10% मुलाच्या शिक्षणावर, 5% मनोरंजनावर व 5% इतर बाबींवर खर्च करतो. जर त्याच्याकडे 22,800 रुपये शिल्लक राहतात तर त्याचा पगार किती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 38,000. इकडनं आपले गणिताचे प्रश्न सुरू झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 52, 8 वर्षापूर्वी आई वडील मुलगा यांचे वयाचे गुणोत्तर 3:4:2 होते. आज त्यांच्या वयाची बेरीज 96 वर्ष आहे. तर मुलाचे आजचे वय किती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 24. प्रश्न क्रमांक 53, क्रमागत 2 समसंख्यांची लसावी 312 आहे तर त्या संख्या कोणत्या? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 24 व 26. प्रश्न क्रमांक 54, पाण्यासोबत 20% अल्कोहोलच्या 5 लिटर मिश्रणातून 2 लिटर मिश्रण मिसळले जाते. नवीन मिश्रणात अल्कोहोलच्या मात्रेची शेकडेवारी माहिती करा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 12%. इथे थोडे समजून घ्या. विद्यार्थ्यांनी थोडी खाडाखोड आणि सॉल्विंग केलेली आहे परीक्षेमध्ये. तर प्रश्न क्रमांक 55, एका टेबलाची छापील किंमत 7,500 रुपये आहे. दुकानदार त्या छापील किमतीवर 12% सूट देतो तर ते टेबल गिरायकास किती रुपयास मिळेल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 6,600. प्रश्न क्रमांक 56, जगदीशने पतसंस्थेतून 3,600 रुपये 12.5% प्रतिवर्ष चक्रवाढ व्याजाने घेतले तर त्याला 3 वर्षात एकूण किती पैसे परत करावे लागतील? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 5,125.78 रुपये. प्रश्न क्रमांक 57, 2 रेल्वेची प्रत्येकी 100 मीटर आणि 150 मीटर लांबीच्या असून त्या एकमेकींच्या विरुद्ध दिशेने 75 किलोमीटर प्रति तास व 50 किलोमीटर प्रति तास वेगाने अनुक्रमे धावत आहे तर त्यांना एकमेकींना ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 7.2 सेकंद. प्रश्न क्रमांक 58, दिवाकरने 50 सफरचंदाची पेटी 260 रुपयास खरेदी केली. ती सर्व सफरचंदे त्यांनी 15 रुपयास एकाप्रमाणे विकली तर त्याला किती रुपयांचा फायदा होईल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 490 रुपयांचा फायदा होईल. प्रश्न क्रमांक 59, एका गावात 4,000 पुरुष व 4,000 स्त्रिया आहेत. गावातील एकूण 40% लोक निरक्षर आहेत. जर पुरुषांच्या साक्षरतेचे प्रमाण 50% आहे तर गावात किती महिला निरक्षर आहेत? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 1200. प्रश्न क्रमांक 60, एका संख्येतून 9 हा अंक 6 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, 61. प्रश्न क्रमांक 61, एका दिवशी एक व्यक्ती घोड्याच्या शर्यतीच्या मैदानात गेला. तेथे माणसे आणि घोडे मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याने भेट मोजली न करता निरीक्षणातून काही गोष्टी नोंदविल्या. तर ह्या ज्या नोंदविल्या ते तुम्ही वाचून घ्या नंतर. तर प्रश्न क्रमांक 61चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, 50 माणसे व 24 घोडे. प्रश्न क्रमांक 62, एका चौरसाचे क्षेत्रफळ 1600 चौरस सेमी आहे तर त्याची एक बाजू किती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 40 सेमी. प्रश्न क्रमांक 63 जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 24. प्रश्न क्रमांक 64 जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, 72 वर्षे. प्रश्न क्रमांक 65चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, 108. प्रश्न क्रमांक 66 जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे. प्रश्न क्रमांक 67, अ हा एक काम 36 दिवसात पूर्ण करतो. अ आणि ब मिळून तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम एकटा ब किती दिवसात पूर्ण करेल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 18. प्रश्न क्रमांक 68, एका वर्गातील मुलांचे सरासरी वय 14 वर्ष आहे आणि मुलींचे सरासरी वय 12 वर्ष आहे. मुलींची संख्या मुलांच्या संख्यांपेक्षा 8ने जास्त आहे. मुलांची संख्या 12 असेल तर सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 12.75 वर्षे.
प्रश्न क्रमांक 69चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 8,400. प्रश्न क्रमांक 70चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 24 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 71चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 4,200 लिटर. प्रश्न क्रमांक 72चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे 27/53. आपण आपल्या चॅनलवर फक्त मराठी जी के करंट अफेअरचे संपूर्ण विश्लेषण घेतो, तरी देखील मी तुम्हाला बुद्धिमत्ता आणि गणिताचे ॲन्सर चेक करण्यासाठी बरोबर उत्तर सांगत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण नंतर एक डिटेल व्हिडिओ तर बनवणारच आहोत. आज फक्त तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगा की किती तुम्हाला मार्क पडले. प्रश्न क्रमांक 73चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 105. प्रश्न क्रमांक 74चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे 13 तास. प्रश्न क्रमांक 75चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे 20. तर आता आपण मराठीचं सेक्शन बघूया. प्रश्न क्रमांक 76, खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. हा शब्द वारंवार परीक्षेत विचारला जातो. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे कोवळा. प्रश्न क्रमांक 77, खालील वाक्यातील उपमान सांगा. राहुल गोगलगाईसारखा हळूहळू चालत होता. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे गोगलगाय. प्रश्न क्रमांक 78, अयोग्य जोडी ओळखा. सामासिक शब्द विग्रह. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे बुद्धीसाठी जड. प्रश्न क्रमांक 69, विराटने सामना जिंकवला आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या वाक्यातील आणि या शब्दाचा उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे समुच्चय बोधक. प्रश्न क्रमांक 80, खालीलपैकी अयोग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे ऐलतीर अपरिहार्य. तर हे जे विरुद्धार्थीची आपण एक सिरीज घेतलेली आहे त्यातीलच हा प्रश्न आलेला आहे. तुम्ही एकदा जाऊन नक्की चेक करा, चॅनलवर अपलोडेड आहे. प्रश्न क्रमांक 81, खालील वाक्यांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे दोन्ही बरोबर. म्हणजेच की वरचे दोन्ही बरोबर आहे. शांतता या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार संथ या शब्दातील अनुस्वार समान होतो. चक्र या शब्दातील स हा वर्ण तालव्य प्रकारचा आहे. प्रश्न क्रमांक 82, संक्रांतीला मुले पतंग उडवतात. या वाक्याचे मिश्र वाक्य करा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे संक्रांती आली की मुले पतंग उडवतात. प्रश्न क्रमांक 83, योग्य जोड्या लावा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे. म्हणजेच की एचं 2, बीचं 1, सीचं 4, डीचं 3. प्रश्न क्रमांक 84, खालील वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. मुसळधार पाऊस पडला. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे मुसळधार. प्रश्न क्रमांक 85, निखिल भाकरी खातो. या वाक्याचे रीती भूतकाळी वाक्य कोणते आहे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी निखिल भाकरी खात असे. प्रश्न क्रमांक 86, केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा सर्वात योग्य अर्थ ओळखा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे विश्वासघात करणे. हा वाक्प्रचार वारंवार 2026मध्ये सगळ्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. नक्की चेक करा. आणि आपल्या चॅनलवर आपण एक विरुद्धार्थीची आणि वाक्प्रचाराची सिरीज घेतली आहे, त्यामध्ये देखील हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न क्रमांक 87, स्वप्नीलचा चुलत भाऊ दिनेश हा चांगला व्यक्ती आहे. सदर वाक्यातील चुलत भाऊ हा सामासिक शब्द हा या समासाचे उदाहरण आहे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मध्यमपलोपी समास. प्रश्न क्रमांक 88, कोलाहल विलाप या शब्दाचा पुढील समानार्थी शब्द ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आकांत. प्रश्न क्रमांक 89, खालील दिलेल्या शब्दांपैकी मराठीत आलेला पोर्तुगीज शब्द नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बटन. प्रश्न क्रमांक 90, साहित्यिक व त्यांची टोपण नावे यांच्या योग्य जोड्या लावा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे एचं 3, बीचं 4, सीचं 1, डीचं 2. याचे देखील तुम्हाला एक लॉंग व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा, मी नक्की बनवेल. प्रश्न क्रमांक 91, आम्ही बाजरी खातो या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लक्षार्थ. प्रश्न क्रमांक 92, खालील वाक्यातील अलंकार ओळखा. आईसारखी आईच. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे अनन्वय अलंकार. प्रश्न क्रमांक 93, शिक्षकांनी रोहनला अनेकदा रागावले आहे. या विधानातील अनेकदा या शब्दाचा अव्ययाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे परिणामवाचक. प्रश्न क्रमांक 94, चुकीचा पर्याय निवडा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए राजधानी एक्सप्रेस भोपाळला पोहोचली असेल अपूर्ण भूतकाळ.
प्रश्न क्रमांक 95, शब्दसिद्धी प्रकारात प्रत्यय जेव्हा शब्दापूर्वी येतो तेव्हा त्याला व्याकरणात काय म्हणून संबोधतात? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, उपसर्ग. प्रश्न क्रमांक 96, पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य शोधा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे. अद्याप त्याच्या गावातील एकाही घरात वीज पोहोचली नाही. तुम्हाला जर आपण तर डेली व्हिडिओमध्ये सिरीज घेत आहे मराठी व्याकरणाची. जर तुम्हाला आणखी काही नवीन टॉपिक पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. प्रश्न क्रमांक 97, सहलीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांभाळावे या वाक्यातील कर्ता कोणता? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, शिक्षक. प्रश्न क्रमांक 98, पुढील शब्द प्रकारास काय म्हटले जाते? जा, ये, कर, वज, बोल इत्यादी. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, सिद्ध शब्द. प्रश्न क्रमांक 99, खालील वाक्यांचा विचार करून अयोग्य पर्याय निवडा. एक, माझे तेवढे काम कर यातील कर हे संकेतार्थी क्रियापद आहे. फलंदाजी करावी तर सचिननेच यातून योग्यता सूचित होते. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, फक्त एक अयोग्य. म्हणजेच की माझे तेवढे काम कर यातील कर हे संकेतार्थी क्रियापद आहे, चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 100, योग्य जोड्या लावा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 1चं सी, 2चं बी, 3चं ए. खुणाखाणांवर लक्ष देऊ नका हे विद्यार्थ्यांनी परीक्षेत दिलेले आहे. मी वारंवार तुम्हाला सांगत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपण आज जो नाशिक कारागृहाचा जो पेपर झालेला आहे 2026चं त्याचं संपूर्ण विश्लेषण बघितलेले आहेत. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला किती मार्क्स पडले. आणि आज आपला एक नागपूरचा जो पेपर झालेला आहे कारागृहाचं त्याचं देखील स्कोर तुम्हाला चेक करण्यासाठी व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे लवकरच. त्यासाठी स्टे ट्यून राहा. धन्यवाद.